नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. खूप दिवसांनी लॉंग व्लॉग बनवला आहे. धुलवड आणि त्याचबरोबर ना पारंपरिक पद्धतीने होळी कशी आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेट करतात हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. त्यासाठी ना हा छान व्लॉग मी शूट केला आहे आणि हा व्लॉग तुम्ही नक्कीच चेक करा. आणि आमच्या सोसायटीमध्ये होळी आणि त्याचबरोबर धुलवड कशी सेलिब्रेट केली जाते तुम्हाला या व्हिडिओद्वारे नक्की कळेल. सगळ्यात आधी ना जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. छान व्लॉग व्हिडिओज, युजफुल व्हिडिओज, धार्मिक हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथे नक्कीच बघायला भेटतील. आणि त्याचबरोबर ना सर्वात आधी सर्वांना होळीच्या आणि धुलवडीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर मंडळी, मी मागे सुद्धा एक लॉंग व्लॉग बनवला होता मुंबईचा, म्हणजे माझ्या माहेरच्या बिल्डिंगचा. आणि चाळ होती, तर सगळ्यांचं असं म्हणणं होते की आम्हाला सगळी डिटेलिंग सांग, चाळ कुठे आहे वगैरे, खूप सुंदर आहे चाळ. तर त्या चाळीचं सुद्धा लिंक जी आहे ना ती मी तुम्हाला देणार आहे ह्या व्लॉगच्या खाली. तुम्ही नक्की चेक करा, तुम्हाला सुद्धा तो व्लॉग भरपूर आवडेल. आणि तो व्लॉग ना खूप जास्त व्हायरल गेला, सगळ्यांना खूप जास्त आवडला. तर आपण सुरुवात करूया की आमची सोसायटी ही कुठे आहे इथून. तर सोसायटी आहे पुण्यामध्ये, म्हणजे चाकणमध्ये. आणि छानपैकी ना अशी होळी जी आहे ती दरवर्षी आम्ही सेलिब्रेट करतो. सर्व महिला छानपैकी होळीची पूजा करतात, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर छान असं फोटोशूट केलं जातं, थोडासा कलर लावला जातो आणि होळीच्या शुभेच्छा एकमेकींना दिल्या जातात. महिला मंडळ म्हटलं की फोटो तर येणारच आणि सगळ्यांनाच फोटोंची आवड असल्यामुळे ना आम्ही नेहमी दरवर्षी छानपैकी फोटो शूट करतो आणि सगळ्यांचे ना वेगवेगळ्या पोजेसमध्ये आणि जसं जमेल तसं ना फोटो वगैरे छान असे काढतो. आणि त्याच्यानंतर ना पुरणपोळी खातो आणि पुरणपोळी खाऊन ना छान अशी झोप काढतो. आणि सकाळी जर तुम्हाला माहितीच आहे काय असतं तर धुलवडीला ना खूप छान असं सेलिब्रेशन केलं जातं. तर मला ना माझ्या मैत्रिणींचा फोन आला होता पहिला की तू आमच्याकडे ये, म्हणजे ही आहे आमची मागची सोसायटी आहे. आणि तर मी सगळ्यात पहिलं तिथे गेले आणि तिथे छान असं सेलिब्रेट केलं मैत्रिणींसोबत, मस्त कलर वगैरे लावला. आणि त्याच्यानंतर मी आले आमच्या सोसायटीमध्ये. तर बघा, आमच्या सोसायटीमध्ये मी यायच्या आधी ना होळी चालू झाली होती, म्हणजे सगळ्या लहान मुलांनी होळी चालू केली होती. तर सगळ्यात आधी ना ही मुलंच स्टार्ट करतात आणि खूप मस्त एन्जॉय करतात. आणि त्याच्यानंतर ना हळूहळू आम्ही सगळ्या महिला ह्या मुलांना जॉईन करायला येतो. आणि त्याच्यानंतर ना हे बघा, आता सगळेजण आलेले आहेत, ऑलमोस्ट अजून यायचे बाकी आहे. आणि आल्याच्या नंतर ना सगळ्यात आधी जर कोणतं काम आम्ही करतो तर ते म्हणजे ना कलर लावतो आणि त्यानंतर ना संपूर्णपणे भिजवून टाकतो आणि त्याच्यानंतरच होळी जी आहे ना ती चालू होते. तर माझ्या मागून कोणीतरी आले आणि मला भिजवलं, मला माहिती पण नाही पडलं कोणी. आणि खूप जास्त थंडी वाजत होती. त्याच्यानंतर आम्ही उन्हात जाऊन ना छानपैकी उभे राहतो आणि खेळतो. तर तुम्ही हा व्लॉग बघा आणि तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. आणि त्याच्यानंतर ना ही आहे आमच्या सोसायटीमधली एक दिदी आणि तिला मला भिजवायचं होतं. पण तुम्ही बघा पुढे नक्की काय झालं ते. तिचं लक्ष थोडंसं विचलित झालं आणि पटकन संधी साधून ना मीच तिला भिजवलं. आणि मला तर फार मजा आली हे करताना. पण त्याच्यानंतर ना मला सुद्धा खूप जणांनी भिजवलं आणि आम्ही छानपैकी खूप एन्जॉय केलं. तर हे सगळं चालू असताना ना छानपैकी ना मागे गाणीसुद्धा चालू होती बॅकग्राऊंडला. खूप छान असं साऊंड चालू होता आणि त्या साऊंडवर ना आम्ही सगळेच थिरकत होतो. मला वाटतं ना धुलवडीची हीच मजा आहे, खूप मजा मस्ती आणि पाणी खेळायला भेटतं. असं तर आपण पाणी वगैरे कधी खेळत नाही, कलर वगैरे कधी खेळत नाही. पण एकच दिवस वर्षातून असा येतो ना की त्या दिवशी आपण कितीही खेळू, कितीही कलर लावू किंवा कितीही पाणी वतो कोणाच्या अंगावर, कोणी काहीही बोलत नाही. प्रत्येकजण हा फक्त ना एन्जॉय करत असतो आणि एकमेकांना ना कलर लावत असतो. तर ह्या आहेत आमच्या मावशी आणि मावशींना ना कलर लावला मी सुद्धा आणि मावशीने सुद्धा आम्हाला कलर लावला. आणि त्याच्यानंतर ना आम्ही खूप जास्त मजा केली. डान्स करायला ना सगळ्यांनाच आवडतो, पण ना हे असे ओकेशन्स ना फार कमी आहेत. आणि ज्या वेळेस हे असे ओकेशन्स येतात ना त्यावेळेस ना आम्ही एकही चान्स सोडत नाही डान्स करायचा आणि खूप मस्त मजा धम्माल करतो. आणि ह्या वेळेस ना आपल्याला कोणीही बघू किंवा काही हो, आपल्याला सुद्धा काही वाटत नाही, आपण एकदम मन मोकळेपणाने नाचत असतो. सण कोणताही असो, आपल्याला ना फक्त तो एन्जॉय करता आला पाहिजे, मनमुराद छानपैकी तो जगता आला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कोणताही छोटा सण असो किंवा मोठा असो, म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपल्याला ना घरामध्ये काहीतरी करायचं असतं आणि त्याच्यानंतर मग दिवाळी असली की फराळ असतो, तेव्हा आपल्याला एन्जॉय करायला भेटत नाही. आता होळीच्या दिवशी पोळी करायची असते. पण धुलवड हा असा सण आहे ना की नुसतं एन्जॉय करायचं आहे, अजिबात कोणताही पदार्थ बनवायचा नाही आहे.
फक्त आणि फक्त एन्जॉय करायचा आहे। आणि त्याच्यानंतर ना मी सुद्धा पाण्याचा पाईप घेतला होता आणि त्याने ना सर्वांना भिजवत होते। आणि अशा प्रकारे ना धुलवड आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेट करतो। तर तुमच्या सोसायटीमधले सुद्धा असे काही किस्से असतील ना तर ते कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तुम्ही काय मजा करता आणि त्याचबरोबर तुमच्या सोसायटीतील महिला सर्व एकत्र येतात का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। कॉपीराईट्समुळे ना मला इथे ना जी गाणी बॅकग्राऊंडला वाजत होती ना ती काय मला प्ले करता येणार नव्हती। पण काही हरकत नाही आहे। आपण नुसतं इमॅजिनसुद्धा केलं ना की ते गाणी प्ले होत आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ बघून आनंदच वाटेल। आणि हे जे गाणं प्ले होत होतं ना ते होतं ही पोरी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचं लागलाय नाद। आणि त्याच्यावर आम्ही छानपैकी असं थिरकत होतो। आणि जर कोणी डान्स सोडून ना असं जर उभं राहिलं ना तर आम्ही त्यांच्यावर ना असं छानपैकी ना पाणी उडवून ना मनमुराद आनंद लुटत होतो। असा सण आहे ना की आपण ना ह्या दिवशी ना कितीही मोठे असू दे पण ह्या दिवशी ना आपण लहान मुलासारखं अगदी बिहेवियर करतो। लहान मुलासारखं उड्या मारतो, खेळतो, कलर लावतो आणि एकमेकांच्या अंगावर बिनधास्त पाणी उडवतो। या दिवशी ना आपल्याला कोणी काहीच बोलणार नाही। म्हणजे आमच्या मुंबईला ना एक म्हण होती की कलर लावायचा किंवा फुगे फोडायचे, पिशव्या भरून आम्ही एकमेकांच्या अंगावर टाकायचो आणि मग म्हणायचो बुरा ना मानो। माझ्या हातामध्ये पाईप आला ना की मी इतकी मजा करायची आणि ना सर्वांच्या अंगावर ना कंटिन्यू पाणी उडवत असायची। आणि खरंच म्हणजे ते करताना ना इतकी मजा येत होती ना, असा फील येत होता की जसं की आपण वॉटर पार्कमध्ये आमच्या सोसायटीतील होळी आणि धुलवडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि त्याचबरोबर ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आमच्या महिला मंडळाचे आणि त्याचबरोबर ना आमच्या सोसायटीचे अजून ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा। फोटोशूट झालं आणि त्याच्यानंतर छानपैकी व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर घरी जायला मला वाजले होते जवळजवळ 11:30 ते 12। चला मंडळी भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।